श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 8.1 पाहणार आहोत. ओके, आता त्यामधील क्वेश्चन नंबर फर्स्ट बघा. इन द फिगर अँगल आर इज द राईट अँगल ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. राईट द फॉलोइंग रेशिओज. आपल्याला इथं राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे, राईट, आणि अँगल आर हा काय आहे, राईट अँगल आहे, आणि आपल्याला त्यावरून काय खाली दिलेले रेशिओज काय राईट करायचे आहेत. ओके, आता फर्स्ट बघा. फर्स्ट काय आहे, साइन पीचा. आता त्यासाठी साइनचा फर्स्ट आपण फॉर्म्युला लिहून घेऊ. तर आता तो फॉर्म्युला काय आहे, अपोजिट साइड अपॉन काय आहे, हायपोटेनस. ओके, आणि आपल्याला ही तर कशाची काढायची आहे, तर अँगल पी ची काढायचं आहे, राईट, रेशो. त्यामुळे अँगल पी इथं लिहायचं आहे. ज्या अँगलचं काढायचं असेल ते आपल्याला लिहायचं आहे इथं. आणि अपोजिट साइड ऑफ इथंही आपल्याला काय लिहायचं आहे, अँगल पी. ओके, आता अपोजिट साइड कोणती अँगल पी ची येते, तर बरोबर क्यू आर येणार आहे, राईट. अपोजिट साइड म्हणजे काय, तर त्या अँगलच्या बरोबर समोरची जी साइड आहे ती कोणती येते, तर क्यू आर येते. ओके, अपॉन हायपोटेनस. आता तुम्ही बघितलं तर हा राईट अँगल ट्रायंगल आहे, त्यामुळे हा काय हायपोटेनस असतो, राईट. मग हायपोटेनस काय होणार आहे, तर पी क्यू होणार आहे यामध्ये. ओके, आता नेक्स्ट बघा, तर कॉस क्यू अँगल क्यू. आता ह्याचाही फॉर्म्युला काय आहे, तर ॲडजसंट साइड. आता इथं अँगल क्यू दिलेला आहे, त्यामुळे ऑफ अँगल क्यू लिहायचं आहे. ओके, अपॉन काय, हायपोटेनस. ओके, आता ह्याचं बघा, ॲडजसंट साइड क्यूचं कोणतं होणार आहे, तर इथं हायपोटेनस आहे, त्यामुळे ही साइड होणार नाही. तर त्याच्या ॲडजसंट साइड म्हणजे काय, बरोबर लगतची साइड असणारी. त्यामुळे कोणती होणार आहे, अँगल क्यूच्या सोबतची जी साइड आहे ती क्यू आर आहे, राईट, क्यू आर. आता हायपोटेनस कोणता आहे, पी क्यू. ओके, पी क्यू. आता नेक्स्ट बघा काय आहे, टॅन पी. ओके, आता टॅन पीचा फॉर्म्युला काय आहे, तर अपोजिट साइड ऑफ. आता कशाची सांगितलेलं आहे आपल्याला, अँगल पी ची, त्यामुळं अँगल पी लिहायचं आहे इथं आपल्याला. ओके, अपॉन. आता इथं काय असणार आहे, तर ॲडजसंट साइड असणार आहे, ॲडजसंट साइड ऑफ अँगल पी ची. का तर आपल्याला अँगल पी ची काढायची आहे. आणि तुम्ही बघितलं तर अँगल पी ची अपोजिट साइड फर्स्ट आपण बघूया. अपोजिट साइड कोणती येणार आहे, तर क्यू आर येणार आहे, बरोबर समोरील म्हणजे क्यू आर. ओके, म्हणजे इथं काय येणार आहे, क्यू आर अपॉन. आता ॲडजसंट साइड कोणतं येणार आहे, पीचं बरोबर सोबतची साइड, लगतची साइड पी आर येणार आहे. हा हायपोटेनस आहे, त्यामुळं हे येणार नाही, तर पी आर येणार आहे, राईट, पी आर. ओके, आता नेक्स्ट बघा काय आहे, तर टॅन क्यूचाही फॉर्म्युला सेम असाच असणार आहे, राईट. म्हणजे काय, अपोजिट साइड ऑफ अँगल. आता इथं क्यू दिलेला आहे, त्यामुळे क्यू होणार आहे. ओके, अपॉन ॲडजसंट साइड ऑफ अँगल क्यू. ओके, आता फर्स्ट आपण अपोजिट साइड बघूया अँगल क्यूची. अँगल क्यूची अपोजिट साइड कोणती होणार आहे, तर बरोबर पी आर होणार आहे. याच्या समोरचं कोणता होणार आहे साइड, तर पी आर. ओके, पी आर. आता ॲडजसंट साइड बघूया क्यूची. ॲडजसंट साइड कोणती होणार आहे, तर क्यू आर होणार आहे, बरोबर. म्हणजे लगतची साइड क्यू आर होणार आहे, पी क्यू होणार नाही. का तर हे काय येणार आहे, हायपोटेनस. त्यामुळे इथं काय क्यू आर होणार आहे. ओके,
आता हे जे साइन कॉस टॅन काढण्यासाठी आपल्याला हे फॉर्म्युला जे आहेत ते परफेक्ट म्हणजे लर्न पाहिजेतच. ओके, त्यावेळीच आपल्याला हे काय काढता येईल. आता क्वेश्चन नंबर सेकंड बघूया. क्वेश्चन नंबर सेकंड, इन द फिगर इन द राईट अँगल ट्रायंगल XYZ अँगल XYZ इज इक्वल टू 90 डिग्री, म्हणजे हा किती 90 डिग्री आहे. अँड ABC आर द लेंथ्स ऑफ द साइड्स ॲज शोन इन द फिगर, राईट द फॉलोइंग रेशिओज. आता आपल्याला इथं काय XYZ ट्रायंगल दिलेला आहे, राईट अँगल आहे, राईट, आणि काय ABC आणि ह्या साईडची लेंथ आहे. ओके, आणि आपल्याला खाली दिलेले रेशिओज काय करायचे आहेत, राईट करायचे आहेत. आता हाही क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर फर्स्ट प्रमाणेच आहे, फक्त इथं आपल्याला ही काय लेंथ दिलेली नव्हती आणि इथं या क्वेश्चनमध्ये आपल्याला लेंथ दिलेली आहे. ओके, आता फर्स्ट बघा, ह्यामधील काय काढायचं आहे, साइन X. ओके, आता त्याचा फॉर्म्युला काय आहे, तर अपोजिट साइड ऑफ कशाचं काढायचं आहे, अँगल X अपॉन काय हायपोटेनस, राईट, हायपोटेनस. आणि तुम्ही बघितलं तर हायपोटेनस यामध्ये काय येतोय, तर XZ हा काय येतोय, हायपोटेनस येतोय. ओके, आणि म्हणजे हायपोटेनस कसं ओळखायचं, तर बरोबर जी हे अँगल आहे राईट अँगलचा त्याच्याबरोबर जे समोरील म्हणजे अपोजिट जी साईड असते ती काय असते, तर हायपोटेनस असते. ओके, आता बघा अपोजिट साइड ऑफ अँगल X. आता काय होणार आहे, Xची अपोजिट साइड म्हणजे बरोबर YZ ही होणार आहे, राईट, YZ अपॉन हायपोटेनस काय होणार आहे, XZ. ओके, XZ, आणि आपण त्याला काय मानलेलं आहे, YZ ला काय आहे, A, राईट, A, आणि XZ ची म्हणजे लेंथ दिलेली आहे C, त्यामुळं A अपॉन C होते, राईट. साइन Xचा रेशिओ A अपॉन C येतोय. तसंच आपण आता नेक्स्ट कशाचा विचारलेला आहे आपल्याला, टॅन झेडचा. ओके, आता टॅन झेडचा काय फॉर्म्युला आहे, तर अपोजिट साइड आणि कशाचं आपण झेडचं काढायचं आहे, त्यामुळे अँगल झेड लिहायचं आहे आपल्याला, अपॉन आता ॲडजस्टंट साइड ऑफ अँगल झेड, राईट, इज इक्वल टू. आता बघा काय होतं आहे, तर टॅन झेडची अपोजिट म्हणजे जे अँगल झेडची अपोजिट साईड कोणती होते, अँगल झेडची अपोजिट साईड, तर तुम्ही बघितलं तर XY होणार आहे, राईट, बरोबर ह्याच्या समोर ही साईड येते त्यामुळं XY होतं इथं, X आणि Y. आणि झेडची ॲडजस्टंट साईड कोणती होते, हा अँगल झेड होतं, ह्याच्या ॲडजस्टंट साईड होते YZ, राईट, YZ. आणि XY म्हणजे लेंथ किती दिलेली आहे त्याची, B दिलेली आहे, त्यामुळं B आणि अपॉन काय होणार आहे, A होणार आहे, राईट, म्हणजे इथं काय येणार आहे, B अपॉन A. ओके, आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट कशाचं काढायचं आहे आपल्याला, कॉस Xचं काढायचं आहे. आता कॉसचा फॉर्म्युला काय आहे, तर ॲडजस्टंट साइड कशाचं आपल्याला Xचं काढायचं आहे, ऑफ अँगल X अपॉन काय, अपॉन हायपोटेनस, राईट, हायपोटेनस. ओके, आता कॉस Xची ॲडजस्टंट साइड म्हणजे अँगल Xची, राईट, अँगल Xची ॲडजस्टंट साइड कोणती आहे, हा अँगल X झाला, राईट. आता हायपोटेनस आपण घेऊ शकत नाही त्यामुळे ॲडजस्टंट साइड कोणती होते, तर XY होते. ओके, XY, राईट, XY आणि अपॉन हायपोटेनस. आता हायपोटेनस आपण बघितला आहे कोणता होतोय, तर XZ होतोय, राईट, XZ. आणि XY म्हणजे काय, B आहे त्याची लेंथ, राईट, आणि XZ ची लेंथ आहे C. ओके,
आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट कशाचं काढायचं आहे आपल्याला, tan x. ओके, आता टॅनचा फॉर्म्युला काय आहे, तर अपोजिट साइड ऑफ अँगल x, राईट. अँगल एक्सचा रेशिओ काढायचा आहे, त्यामुळं अँगल x इथं घेतलेला आहे अपॉन ॲडजस्टंट साइड ऑफ अँगल x. ओके, आता बघा काय होतंय, तर अपोजिट साइड फर्स्ट बघूया काय होते अँगल एक्सची. अँगल एक्स, राईट, अँगल एक्स इथं दिलेला आहे. अपोजिट साइड काय होणार आहे, वाय झेड, आणि ती काय ए आहे त्याची, वाय झेड, राईट. आणि आता ॲडजस्टंट साइड बघूया अँगल एक्सची. अँगल एक्सची ॲडजस्टंट साइड, राईट, तुम्ही बघितली तर काय होणार आहे, एक्स वाय होणार आहे, राईट. बरोबर सोबतची साइड एक्स वाय होणार आहे. ओके, म्हणजेच आपल्या इथं काय येणार आहे, एक्स वाय, आणि हे लेंथ काय आलेली आहे याची, वाय झेडची लेंथ दिलेली आहे आपल्याला ए, आणि एक्स वाय आहे बी, राईट. म्हणजे आपल्याला काय रेशिओ सांगितलेला होता साइन एक्सचा, किती आलेला आहे, ए अपॉन सी आलेला आहे. नंतर टॅन झेडचा बी अपॉन ए आलेला आहे, राईट. आणि कॉस एक्सचा बी अपॉन सी आलेला आहे, आणि टॅन एक्सचा ए अपॉन बी आलेला आहे. ओके, नंबर 3, इन राईट अँगल ट्रायंगल LMN, अँगल LMN is equal to 90 degree, angle L 50 degree and angle N 40 degree. Write the following ratios. आता आपल्याला इथं राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे LMN, राईट. आणि LMN म्हणजे हे किती आहे, 90 डिग्री आहे. अँगल L आहे 50 डिग्री, अँगल N 40 डिग्री आहे. आणि खाली दिलेले रेशिओज आपल्याला काय करायचे आहेत, राईट करायचे आहेत. ओके, आता तुम्ही बघितलं तर इथं अँगल न देता आपल्याला काय मेजरमेंटचं दिलेलं आहे, रेशिओ काढायचा आहे, राईट. ओके, आता हा इक्वेशन आहे, हा फर्स्ट आणि सेकंड सारखाच आहे. आता फर्स्ट आपण साइन 50 डिग्री याचं काढूया. आता साइन 50 डिग्री म्हणजेच कशाचं होतं आहे, तर अँगल एलचं होतं आहे, राईट. म्हणजे आपल्याला इथं साइन एल फर्स्ट लिहायचं आहे. ओके, आणि ह्याचा फॉर्म्युला काय आहे, तर अपोजिट साइड ऑफ अँगल एल, का तर एलचं काढायचं आहे रेशिओ म्हणून. ओके, अपॉन काय, हायपोटेनस. ओके, आता अँगल एलचं अपोजिट साइड कोणती होणार आहे, MN होणार आहे. ओके, आणि हायपोटेनस काय, तर हा हायपोटेनस होतो. ओके, म्हणजे काय होणार आहे, LN. ओके, म्हणजेच ह्याचं काय येतं आहे, रेशिओ साइन 50 डिग्रीचा रेशिओ MN अपॉन LN येते. ओके, आता नेक्स्ट बघा काय आहे, नेक्स्ट आहे कॉस 50 डिग्री. कॉस 50 डिग्री, आता 50 डिग्री म्हणजे कुठं येते, तर अँगल L येते, राईट. म्हणजे इथं काय लिहायचं आहे आपल्याला, कॉस L याचा रेशिओ आपल्याला काढायचा आहे. आता कॉसचा म्हणजे कॉस काढण्याचा रेशिओचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, ॲडजस्टंट साइड ऑफ अँगल कोणता आहे इथं, L आहे, राईट, अपॉन हायपोटेनस. ओके, आणि नंतर त्यामुळं काय होतंय बघा, तर कॉस L म्हणजे Lचं ॲडजस्टंट साइड कोणती होत्या, तर LM होणार आहे, राईट. LM अपॉन काय, हायपोटेनस कोणता आहे, तर LN आहे, राईट. म्हणजेच कॉस 50 डिग्री याचा रेशिओ होतोय LM अपॉन LN. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट कशाचा काढायचा रेशिओ, टॅन 40चा, टॅन 40 डिग्री. आता 40 डिग्री म्हणजेच काय, N होणार आहे, म्हणजेच टॅन Nचा रेशिओ आपल्याला काढायचा आहे. आता टॅनचा फॉर्म्युला अपोजिट साइड ऑफ अँगल N, ओके, अपॉन ॲडजस्टंट साइड ऑफ
अँगल एन. ओके. आता ह्याचं अपोजिट साईड एनची कोणती येणार आहे तर LM येणार आहे. राईट. LM. आणि ॲडजसंट साईड एनची ॲडजसंट साईड MN येणार आहे. बरोबर लगतची जी साईड असेल ती म्हणजेच काय MN येणार आहे. राईट. आणि हे कशाचा रेशो आहे तर tan 40 डिग्रीचा. ओके. आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट कशाचं कॉस 40 डिग्री. आता 40 डिग्री म्हणजेच काय तर एन आलेला आहे. राईट. म्हणजेच कॉस एन ह्याचा रेशो. आता कॉसचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे काय आहे तर ॲडजसंट साइड ऑफ अँगल कशाचं एन अपॉन काय हायपोटेनस. राईट. ओके. आता बघा आता ह्याचं ॲडजसंट साईड कोणती होणार आहे बरोबर ह्याची एनची MN होणार आहे. राईट. MN. ओके. अपॉन हायपोटेनस. आता हायपोटेनस आपल्याला माहीत आहे LN आहे. राईट. आणि हे कशाचा रेशो आहे कॉस 40 डिग्री. ओके. तर नेक्स्ट बघा. क्वेश्चन नंबर 4. In the figure, angle PQR is 90 degree. Angle PQS 90 degree. आणि angle PRQ alpha and angle QPS theta. Write the following trigonometric ratios. आता आपल्याला इथं बघा काय दिलेलं आहे तर ह्या फिगरमध्ये PQR हे काय 90 डिग्री आहे आणि PQS हेही काय 90 डिग्री आहे. आणि आपल्याला कशाच का अजून काय दिलेलं आहे PRQ. आता ह्या साईनला काय म्हणतात तर अल्फा म्हणतात. आणि QPS हे काय आहे थीटा आहे. ह्या साईनला थीटा म्हणतात. ओके. आणि ह्याच्या सहाय्याने आपल्याला काय खाली जे ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज दिलेले आहेत ते काय आपल्याला राईट करायचे आहेत. ओके. आता फर्स्ट बघा आपल्याला कशाचं काढलं पाहिजे फर्स्ट साइन अल्फा ह्याचं काढूया. ओके. साइन अल्फा. आता तुम्ही बघितलं तर हे कुठं आलेलं आहे तर अँगल R आलेला आहे म्हणजे PRQ ह्याचा आपल्याला काढायचं आहे साइन अँगल PRQ. राईट. आणि साइनचा फॉर्म्युला काय आहे तर अपोजिट साइड ऑफ आणि अँगल Rचा काढायचा आहे अपॉन. आता ह्याचं काय हायपोटेनस होणार आहे. राईट. हायपोटेनस. ओके. हायपोटेनस. आता बघा आता अँगल Rचं अपोजिट साईड कोणती होणार आहे तर PQ होणार आहे. राईट. PQ. ओके. म्हणजेच PQ. आणि हायपोटेनस ह्याच्यामध्ये म्हणजे ट्रायंगलमध्ये कोणतं होणार आहे तर हायपोटेनस PR होणार आहे. राईट. हा हायपोटेनस आहे PR. ओके. आणि हे कशाचा रेशिओ आहे साइन अल्फा. ओके. आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट कशाचा काढायचं आहे कॉस अल्फाचा काढायचं आहे आपल्याला कॉस अल्फा. आता ह्याचाच सेम म्हणजे अँगल Rचाच काढायचा आहे म्हणजेच कॉस अँगल PRQ. आता कॉसचा फॉर्म्युला काय आहे तर ॲडजसंट साइड ऑफ कशाची तर अँगल R अपॉन हायपोटेनस. राईट. ओके. आणि बघा आता अँगल Rची ॲडजसंट साईड कोणती होते तर QR होते. राईट. किंवा RQ दोन्हीही लिहू शकतो RQ. आणि ह्याचा हायपोटेनस काय होतोय तर PR होतोय PR. हे काय येते तर कशाचा रेशिओ येते कॉस अल्फा. ओके. आता नेक्स्ट बघा कशाचं काढायचं टॅन अल्फा. ओके. आता सेम इयर टॅन
कोणता येतोय तर PRQ ह्या अँगलचा आपल्याला काढायचा आहे. आता टॅनचा फॉर्म्युला काय आहे तर अपोजिट साइड ऑफ अँगल R, राईट, अँगल R अपॉन काय ॲडजसंट साइड ऑफ अँगल R. ओके, म्हणजेच काय येणार आहे तर अँगल ह्याचं राईट आरची अपोजिट साइड कोणती येणार आहे तर PQ येणार आहे आणि ॲडजसंट कोणती येणार आहे तर RQ येणार आहे, राईट. म्हणजेच काय PQ अपॉन RQ, PQ अपॉन RQ. आता नेक्स्ट बघा, आता कशाचा ट्रिग्नोमेट्रिक रेशो, आता काय साइन थीटा ह्याचा रेशो आपण काढूया, साइन थीटा. ओके, आता साइन थीटा म्हणजे कुठं येते तुम्ही बघितलं तर इथे येते, त्यामुळे कोणता अँगल होणार आहे अँगल P होणार आहे, राईट. पण आपल्याला लिहिताना काय लिहावं लागणार आहे QPS, राईट, अँगल QPS. आणि ह्याचा फॉर्म्युला काय आहे तर अपोजिट साइड ऑफ अँगल कोणता P, म्हणजे अँगल QPS, राईट, आणि अपॉन हायपोटेनस. ओके, आता बघा काय होतंय तर अपोजिट साइड, याची अपोजिट साइड कोणती होते तर QS होणार आहे, राईट, QS. ओके, आणि अपॉन काय होणार आहे हायपोटेनस, म्हणजे हायपोटेनस हा येणार आहे ह्या अँगलचा, ट्रायंगलचा कोणता येणार आहे PS, हा हायपोटेनस असणार आहे, राईट. म्हणजेच काय होणार आहे अपॉन PS. ओके, राईट, म्हणजे हे कशाचं आलेलं आहे साइन थीटा, ह्याचा फॉर्म्युला QS, ह्याचा रेशिओ QS अपॉन PS आलेला आहे. ओके, आता नेक्स्ट कशाचा आपल्याला काढायचं आहे कॉस थीटा, राईट. कॉस म्हणजेच कशाचं काढायचं आहे अँगल QPS. आता कॉसचा फॉर्म्युला काय आहे तर ॲडजसंट साइड ऑफ अँगल कोणता QPS, राईट, अँगल QPS अपॉन हायपोटेनस. ओके, हायपोटेनस. आता बघा आता काय येते तर ॲडजसंट साइड कोणती येते ह्याची, ॲडजसंट साइड PQ येते, राईट. हा हायपोटेनस येतो त्यामुळे हा घ्यायचा नसतो, अँगल Pचा PQ येणार आहे. ओके, PQ आणि हायपोटेनस त्याचा काय येतोय तर PS येतोय. ओके, आता नेक्स्ट बघा आपल्याला टॅन थीटाचं काढायचं आहे, टॅन थीटा. टॅन सेम अँगल येणार आहे QPS आणि ह्याचा फॉर्म्युला काय आहे अपोजिट साइड ऑफ अँगल कशाचं QPS, राईट, अपॉन ॲडजसंट साइड ऑफ अँगल QPS, राईट. आता ह्याचं काय येणार आहे बघा, आता टॅन थीटाचं अपोजिट साइड तुम्ही बघितले तर ह्याची अपोजिट साइड कोणती होते तर QS होते, राईट. म्हणजेच QS अपॉन आता ॲडजसंट साइड कोणती होणार आहे ह्याची ॲडजसंट साइड PQ होणार आहे, राईट, अपॉन काय PQ, राईट. आणि हा कशाचा रेशिओ आहे तर टॅन थीटा ह्याचा रेशिओ आहे. ओके, तर स्टुडंट्स अशा पद्धतीने बघा आता आपलं प्रॅक्टिस सेट 8.1 शिकून काय फुल सॉल्व झालेला आहे. ओके, जर तुम्हाला माझे असेच व्हिडिओ बघायचे असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.